ठाण्यात अभिनय कट्ट्यावर रंगली विशेष मुलांची होळी। लोकसभा निवडणुकीसाठी केली मतदान जनजागृती। धुळवडीच्या सणात उत्साहाचे रंग उधळताना समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेने ठाण्यातील किरण नागती यांच्या अभिनय कट्टा व दिव्यांग कला केंद्र यांच्या वतीने होळीच्या पूर्वसंध्येला अनोखी धुळवड साजरी करण्यात आली। यंदा या विशेष धुळवडीचे 10वे वर्ष असून लोकसभा निवडणुकीचे औचित्य साधून जिल्हा निवडणूक अधिकारी तहसीलदार आसावरी संसारे आणि ठाणे महापालिकेचे नौपाडा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त सोपान भाईक यांनी मतदार राजा जागा हो हे अभियान राबवण्यात आले। किंबहुना 18 वर्ष पूर्ण केलेल्या दिव्यांग बांधवांना मतदानाचा हक्क बजावण्याबाबत प्रबोधन देखील यावेळी करण्यात आले। होळी आणि धुळवडीचा आजपासून सर्वत्र जल्लोष सुरू होणार असला तरी समाजातील दिव्यांग बांधवांसाठी ठाण्यातील अभिनय कट्टा व दिव्यांग कला केंद्राचे प्रमुख किरण नागती यांनी प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही नौपाडा भास्कर कॉलनी येथील जिजामाता उद्यान येथील केंद्रात शनिवारी विशेष मुलांसोबत होळी व धुळवडीचे आयोजन केले होते। यावेळी या विशेष मुलामुलींनी संगीताच्या तालावर नाचत एकमेकांना रंग लावून धुळवड साजरी केली। दरम्यान या विशेष होळीचे औचित्य साधून लोकसभा निवडणुकीच्या महोत्सवाची जनजागृती करण्यात आली। जिल्हा निवडणूक अधिकारी तहसीलदार आसावरी संसारे आणि ठाणे महापालिकेचे नौपाडा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त सोपान भाईक यांनी मतदार राजा जागा हो या अभिनयाच्या माध्यमातून मतदानाचे पवित्र कार्य बजावण्याचे आवाहन केले। मॅडम अरे एकच चालतं। दिव्यांग कला केंद्राच्या माध्यमातून हे 10वं वर्ष आहे। सलग 10व्या वर्षी आपण होळीचं इथे कुठेतरी साजरीकरण करतो। होळीचं पूजन आपण करण्यासाठी त्यांना एक संधी मिळण्यासाठी प्रत्येक विशेष मुलांसाठी विशेष होळी असते आणि आपण बघतो की काम क्रोध मद मोह मत्सर या षड्रिपूंचा कुठेतरी ऱ्हास व्हावा याकरता सुद्धा हा प्रयत्न असतो। आपल्या आयुष्यामध्ये नव्यानं एक दिशा मिळावी या सुद्धा होलिका मातेला आपण दर्शन घेत असतो, विनंती करत असतो। त्यामुळे असं दिव्यांग कला केंद्रातल्या सगळ्याच मुलांनी आज तो आनंद घेतला। सगळ्यांनी रंगपंचमी सुद्धा साजरी केली आणि त्यांना सुद्धा एक संधी मिळावी म्हणून एक प्रयत्न असतो। त्यासोबत आज जोडीला खरं तर एक निवडणूक उत्सव मोठा येतोय आणि तो काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे। त्यामुळे ठाणे जिल्हाधिकारी निवडणूक कार्यालयाच्या माध्यमातून तहसीलदार मॅडम, इथल्या संसारे मॅडम, त्यानंतर ठाणे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त बाईक सर या सगळ्या टीमनं सुद्धा मतदार राजा जागा हो हे अभियान या मुलांना घेऊन आज इथे आपण सुरू केलेलं आहे। त्यांच्या आणि दिव्यांग कला केंद्राच्या संयुक्त विद्यमानं जी दिव्यांग मुलं 18 वर्ष पूर्ण आहेत, 148 मतदारसंघ जो विधानसभा मतदारसंघ आहे त्या विभागात राहत असलेल्या प्रत्येक दिव्यांगांना त्यांनी त्याचं रजिस्ट्रेशन करावं आणि मतदानाचा हक्क बजावा ही आज होळीच्या दिवशी हे आवाहन करण्यात आलेलं आहे। दिव्यांगांसाठी अर्थातच अनेक विषय दिव्यांग मंत्रालय सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। अनेक दिव्यांगांच्या योजना सुद्धा त्यांनी सुरू केलेल्या आहे। त्यामुळे दिव्यांग कला केंद्राच्या माध्यमातून जे दिव्यांग असे आहेत की जे आज ज्यांच्याकडे सर्टिफिकेट्स नाही आहेत पण ते दिव्यांग आहेत, बऱ्याच वेळेला असं होतं की त्यांना ते पेपरवर्क करायला जमत नाही, त्यांची परिस्थिती असते, घरात कोणी नसतं, तर त्यांच्यासाठी सुद्धा एक वेगळी एक खिडकी योजना सुरू व्हावी याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत आणि मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून त्याला नक्कीच यश मिळेल। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा।
पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रंगोत्सव जोशात साजरा. ठाणेकरांनी आनंदाने होळी धुळवड साजरी करावी. प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे. नवीन शुद्ध मनाने आनंदाने सगळ्या ठाणेकरांनी ही होळी धुळवड साजरी करावी अशा शुभेच्छा प्रदेश प्रवक्ते ठाणे व पालघर समन्वयक ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिल्या आहेत. ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयाबाहेर जोरदार धुळवड साजरी करण्यात आली. डीजेच्या संगीताच्या तालावर नृत्याची व विविध रंगाची उधळण यावेळी करण्यात आली. प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते या रंगोत्सवात रंगून गेले होते. ठाण्याच्या सर्व जनतेला होळीच्या आणि धुळवडीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. हे वर्ष आपल्या सगळ्यांना सुखाचे, समृद्धीचे जावो. आपल्या मनातील जो काही राग, लोभ असेल तो जावो आणि नवीन शुद्ध मनाने आनंदाने सगळ्या ठाणेकरांनी ही होळी धुळवड साजरी करावी अशा शुभेच्छा या निमित्ताने पुन्हा एकदा देत आहे, असे मत प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी यावेळी व्यक्त केले. आज होळीच्या निमित्ताने आणि धुळवडीच्या निमित्ताने सर्व ठाणेकरांना शुभेच्छा देतो. आम्ही सर्व कार्यकर्ते धुळवडीचा आनंद घेतो आणि सर्व ठाणेकरांना होळीनिमित्त शुभेच्छा देतो. ही धुळवड आपण आनंदात साजरी करावी आणि जो काय राग, लोभ कोणाच्या मनामध्ये असेल, बुरा न मानो होली है, हे वर्ष येणारा आनंदाचं आणि सुखाचं जावं, यात सगळ्यांना ठाणेकरांना शुभेच्छा देतो. पारसिक नगर खारेगाव कळवा येथे रंग दे कळवा मोठ्या उत्साहात साजरा. अभिजित पवार मित्र परिवाराच्या वतीने सोमवार दिनांक 25 मार्च 2024 रोजी 90 फीट रोड पारसिक नगर खारेगाव कळवा येथे सकाळी रंग दे कळवा हा रंगोत्सव आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला परिसरातील तरुण मंडळींनी अतोनात गर्दी केली होती. डीजेच्या तालावर नाचत, रंगाची उधळण करत तरुण वर्ग बेभान होऊन नाचत होते. यावेळी नताशा जितेंद्र आव्हाड, ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई, विक्रम खामकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर कार्यकर्ते उपस्थित पारसिक नगर, खारेगाव या सर्व परिसरातून जे लोक आलेले आहेत, काही ठाण्यातून आलेले आहेत, काही कुलाब्यावरून आले आहेत, वरळीवरून आले आहेत. पण सगळ्यांचा एवढा मोठा प्रतिसाद चांगल्या रीतीने आम्हाला भेटलेला आहे. इथे कसं आहे की ही निष्ठेची लढाई आहे. आम्ही गद्दार नाही आहोत आणि ही निष्ठा या लोकांकडनं दिसते की आमच्यावरती एवढा विश्वास टाकून एकत्रितपणे आपल्याकडे एवढा प्रोग्राम चांगल्या रीतीने आयोजित केला असून हे सर्वजण तरुणाई, निष्ठाई सर्व येतात, त्याचा आम्हाला खूप आनंद होतो.
तर काय शुभेच्छा द्याल नागरिकांना? सर्व नागरिकांना चांगल्या शुभेच्छा. येणाऱ्या निवडणुकीत ते दाखवून देतील निष्ठेची लढाई काय असते ती. विश्वास सामाजिक संस्थेच्या वतीने धुलीवंदन मोठ्या उत्साहात साजरा. भाजपचे ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले यांनी सोमवारी 25 मार्च रोजी रंगोत्सव जल्लोष 2024 हा कार्यक्रम नौपाड्यातील भगवती शाळेच्या मैदानावर आयोजित केला होता. यावेळी प्रसिद्ध गायिका सारिका सिंह यांच्यासह आघाडीचे गायक गीतांचा नजराणा सादर करण्यात आला. या कार्यक्रमाला वृषाली वाघुले भोसले, भाजपचे बाळा केंद्रे, भाजपचे कार्यकर्ते आणि तरुण तरुणी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. रंगांची मुक्त उधळण करत नाचत उपस्थित सर्व नागरिक धुळवड साजरी करत होते. विश्वास सामाजिक संस्थेतर्फे आज भगवती मैदानामध्ये रंगोत्सव 2024चं आयोजन केलं आहे. आणि या ठिकाणी आपण बघाल तर ठाणेकर नागरिकांनी या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. होळी आणि धुलीवंदन असा सण आहे की यामध्ये सर्व राग द्वेष त्या ठिकाणी सर्व मिसळून लोक सर्व एकत्र या ठिकाणी एन्जॉय करायला येतात. आता मी ठाणेकर नागरिकांनी या ठिकाणी मोठा प्रतिसाद या रंगोत्सव 2024ला दिलेला आहे. सर्व ठाणेकरांना होळी आणि धुलीवंदनाच्या मनापासून शुभेच्छा देतो. होळीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. या ठिकाणी विश्वास सामाजिक संस्थेच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोठ्या उल्हासामध्ये सर्व या परिसरातले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे आनंदात होळीचा उत्सव रंगपंचमी साजरी करत आहेत. होळी निमित्त आणि रंगपंचमी निमित्त खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.